वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय शित्रे सर. शित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स अभ्यासामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. Now in this lecture we will discuss about HSC 12th physics chapter 1st rotational dynamics solved examples. ह्या सेशन मध्ये आपण फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर 12वीचा रोटेशनल डायनामिक्स मधील सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल 1. अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. It is then switched off. It stops after 21 revolutions. Calculate the time taken by it to stop, assuming that the frictional torque is constant. फॅन सुरुवातीला 90 रिव्हॉल्यूशन पर मिनिट इतक्या स्पीडने अँग्युलर स्पीडने फिरत आहे, सो अँग्युलर फ्रिक्वेन्सीने फिरत आहे. देन स्विच ऑफ, त्यानंतर स्विच ऑफ केलेला आहे, बंद केलेला आहे फॅन. बंद केल्या लगेच काय फॅनचं स्पीड 0 होत नाही. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्हॉल्यूशन्स. स्विच ऑफ केल्यानंतर, बंद केल्यानंतर ते 21 रिव्हॉल्यूशन्स झाल्यानंतर फॅनचं स्पीड 0 झालेलं आहे, फॅन थांबलेला आहे फिरायचा. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप, अज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. तर स्विच ऑफ केल्यापासून ते स्पीड 0 होईपर्यंत म्हणजेच थांबेपर्यंत त्याला किती वेळ लागला, किती टाइम लागला ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी सोल्युशन, सुरुवातीचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी जे आहे n0 or n0, 90 rpm, 90 revolution per minute. This frequency is in 90 revolution per minute. Convert this into revolution per second. Dividing by 60, 90 by 60, it comes out equal to 1.5 revolution per second. एका सेकंदाला इतकी रिव्हॉल्यूशन्स आहेत, 1.5 रिव्हॉल्यूशन्स. Initial angular speed 2 pi n0. Putting value of n0, we will get 3 pi radian per second. This is initial angular velocity of this fan. The angle through which the blades of the fan move while stopping is theta equal to 2 pi n. म्हणजे स्विच ऑफ केल्यापासून स्टॉप होईपर्यंत त्या ब्लेडनं किती अँगल डिस्क्राइब केला, दॅट अँगल इज theta equal to 2 pi n. n means number of revolutions. 2 pi into 21, if you solve this, it comes out equal to 42 pi radian. This is the angle described by that blade. Next, final angular velocity equal to 0 because fan stops. Last ला फॅन थांबतो आहे, थांबल्यानंतर अँग्युलर स्पीड 0 होतं. Using equations analogous to kinematical equations of motion, kinematical equation यूज करून आपण equating two kinematical equations, that is alpha equal to omega minus omega naught upon t, again alpha equal to omega square minus omega naught square upon 2 theta. Equating these two kinematical equations, putting values of this omega and omega naught and theta and rearranging terms, you will get t equal to 28 second. दोन kinematical equations आपण इथे इक्वेट केलेले आहेत. ओमेगा आणखीन ओमेगा नॉट अँड थीटा यांच्या व्हॅल्यू पुट केले आहेत. पुटिंग अँड रिअरेंजिंग टर्म्स रिअरेंज केले आहेत, कॅन्सल झालेले टर्म्स आहेत. त्याच्यानंतर टी इक्वल टू 28 सेकंड आलेला आहे. म्हणजे फॅन स्विच ऑफ केल्यापासून त्याचा स्पीड 0 होईपर्यंत त्याला लागणारा जो टाइम आहे तो टाइम आहे 28 सेकंड. एक्झाम्पल 2. A motorcyclist to be treated as a point mass is to undertake horizontal circles inside the cylindrical wall of a well of inner radius 4 meter. Coefficient of static friction between the tires and the wall is 0.4. Calculate the minimum speed and frequency necessary to perform this stunt. Use z equal to 10 meter per second square. एक मोटरसायकलिस्ट एका वेलमध्ये म्हणजे विहिरीमध्ये, ज्याची रेडियस 4 मीटर आहे, अशामध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करत आहे. आणखीन टायर आणि भिंत जे आहे त्याच्यामधला
कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जे आहे तो 0.4 आहे, तर मिनिमम किती स्पीड आणि फ्रिक्वेन्सी यांना जर त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन केली तर तो स्टंट करू शकेल, नाहीतर ती वॉल पासून खाली इनसाइडला तो मोटरसायकलिस्ट फॉल होतो. जर मिनिमम स्पीड इतकं नसेल, कमीत कमी इतकं स्पीड आहे त्या स्पीडनं फिरला तर तो त्या वॉल बरोबर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करू शकतो. सोल्युशन: minimum safety speed required for horizontal circular motion inside the well equation is V minimum equal to under root Rg upon mu s. R is radius, G is gravity, mu s is coefficient of static friction. Putting values of radius 4, gravity 10, coefficient of static friction 4. Solving this, we will get V minimum 10 meter per second. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन साठी कमीत कमी स्पीड जे आहे हे कमीत कमी स्पीड 10 मीटर पर सेकंद आलेलं आहे. म्हणजे एवढ्या कमीत कमी स्पीडनं तो फिरायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त किती स्पीड चालेल, पण ह्याच्यापेक्षा कमी स्पीड झालं तर मात्र तो मोटरसायकलिस्ट जे आहे तो वेलमध्ये विहिरीमध्ये इनसाइडला पडतो. हे आहे मिनिमम व्हेलॉसिटी स्पीड. सेकंड, मिनिमम फ्रिक्वेन्सी. टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी इक्वेशन इज V minimum divided by omega, that is 2 pi r. Putting value of V minimum is 10, 2 and pi into 4, and solving we will get approximately value 0.4 revolution per second. This is the minimum frequency required for horizontal circular motion for this motorcyclist. कमीत कमी एवढं हे फ्रिक्वेन्सी जे आहे इतकी फ्रिक्वेन्सी पाहिजे तर तो सायकलिस्ट त्यामध्ये त्या वेलमध्ये विहिरीमध्ये स्टंट करू शकेल. मिनिमम स्पीड 10 मीटर पर सेकंड, मिनिमम फ्रिक्वेन्सी 0.4 रेडियन पर सेकंड. Example 3. A racing track of curvature 9.9 meter is banked at tan inverse of 0.5. Coefficient of static friction between the track and the tires of a vehicle is 0.2. Determine the speed limit with 10% margin. एक रेसिंग ट्रॅक आहे ज्याची रेडियस ऑफ कर्वेचर 9.9 मीटर आहे आणि त्याचं बँक्ड अँगल जे आहे, अँगल ऑफ बँकिंग जे आहे तो थीटा टॅन इनवर्स ऑफ 0.5 आहे. आणखीन कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ट्रॅक अँड टायर ऑफ व्हेकल इज 0.2. देन डिटरमाइन द स्पीड ऑफ लिमिट विथ 10% मार्जिन. म्हणजे त्या रेसिंग ट्रॅकवरून जर व्हेकल जायचं असेल तर मिनिमम किती स्पीड पाहिजे आणि मॅक्झिमम किती स्पीड पाहिजे ते 10% मार्जिननं काढायचं आहे. म्हणजे मिनिमम किती स्पीडने गेल्यानंतर ते व्हेकल त्या ट्रॅकवरती फिरू शकेल, आणखीन मॅक्झिमम किती स्पीडने गेल्यानंतर ते ट्रॅकवरती फिरू शकेल त्याचं 10% मार्जिन काढायचं आहे. सोल्युशन: टू कॅल्क्युलेट मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड, फॉर्म्युला इज अंडर रूट R into G inside the bracket tan theta minus mu s upon 1 plus mu s tan theta bracket complete. Putting values of radius 9.9, gravity 10, tan theta 0.5, mu s 0.2, again mu s 0.2 and 0.5. Solving we will get root 27 and it comes out equal to 5.196 meter per second. This is the minimum speed required for that circular racing track. It's 10%. Now to calculate 10%, allowed minimum should be 10% higher than this. Means this is the minimum required speed. If this speed is greater than this, then this car or any vehicle rotates on that circular road. जे काही स्पीड आहे ह्या स्पीड पेक्षा जास्त स्पीड पाहिजे. हा मिनिमम स्पीड जे आहे ह्या स्पीड पेक्षा जास्त स्पीड पाहिजे आणि ते जास्त स्पीड जे आहे जास्त स्पीड काढण्यासाठी फॉर्म्युला आहे V minimum allowed is 5.91. It's 10% higher, means 110 divided by 100 and it comes out equal to 5.716 meter per second. This is the minimum speed required. And to calculate maximum speed required, formula is Rg into bracket under root Rg into bracket tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta bracket complete. Putting values Rg 9.9, G 10, tan theta 0.5, mu s 0.2, and solving this we will get root 77 and it comes out equal to 8.775. It's 10%. Now this is the maximum speed required, hence
For safety purpose, that speed should be less than this maximum and higher than this minimum value. To calculate less than this maximum value, that is 10% of this, that is lower than this 10%, that is 90 by 100 into 8.775, it comes out equal to 7.896 meter per second. This is the maximum speed allowed and minimum speed allowed is 5.716. म्हणजे ह्या दोन रेंज मध्ये जर स्पीड असेल तर ते व्हेकल सेफ जाऊ शकतं. कमी झालं तर स्पीड काय होतं, इनसाइडला स्किडिंग होतं, स्लिपिंग होतं. जास्त झालं तर स्पीड हे आउटसाइडला व्हेकल स्किडिंग होतं. म्हणून मिनिमम आणि मॅक्झिमम दोन स्पीड जे आहेत या मिनिमम स्पीड पेक्षा जास्त स्पीड पाहिजे आणि मॅक्झिमम स्पीड पेक्षा कमी स्पीड पाहिजे. हेन्स these two limits are, if velocity is in between these two limits, then that vehicle should be safe. Example 1.4. A merry-go-round usually consists of a central vertical pillar. At the top of it, there are horizontal rods which can rotate about vertical axis. At the end of this horizontal rod, there is vertical rod fitted like an elbow joint. At the lower end of this each vertical rod, there is a horse on which the rider can sit. As the merry-go-round is set into rotation, these vertical rods move away from the axle by making some angle with the vertical. हा मेरी गो राउंड जे आहे म्हणजे हा यात्रेमध्ये असणारा जे जस्ट लाईक पाळणा, हा एक व्हर्टिकल रॉड आहे. या व्हर्टिकल रॉडला एक हॉरिझॉन्टल रॉड जोडलेला आहे. त्या हॉरिझॉन्टल रॉडला आणखीन दोन असे व्हर्टिकल छोटे छोटे रॉड्स जोडलेले आहेत आणि त्या रॉडला खालच्या साईडला इथे एक असा घोडा आहे. त्या घोड्यावरती रायडर बसू शकतो. रायडर बसल्यानंतर हे ज्यावेळी गोल फिरेल त्यावेळी हा व्हर्टिकल रॉड जे आहे 1.5 मीटर लेंथचा हा रॉड थोडा बाहेरच्या दिशेमध्ये झुकला जातो, कारण सेंट्रिफ्युगल फोर्स त्यामध्ये ऍक्ट झाल्यामुळं ही सर्क्युलर मोशन आहे, त्यामुळे तो आउटसाइडला हा घोडा जे आहे हा बाहेर साईडला पुल होतो. The figure above shows vertical section of merry-go-round in which the initial vertical rod are inclined with the vertical at 37 degree. During rotation, calculate the frequency of revolution of merry-go-round. Use g equal to pi square meter per second square and sin 37 degree equal to 0.6. ज्यावेळी हे रोटेशन चालू होतं त्या रोटेशन चालू झाल्यानंतर काय होतं, हा जे व्हर्टिकल छोटा रॉड जे आहे ज्याची 1.5 मीटर लेंथ आहे तो रॉड आउटसाइडला पुल झाल्यामुळं तो व्हर्टिकल जे आहे व्हर्टिकलशी केलेला अँगल आहे हा अँगल 37 डिग्री होतो. तर ह्या मेरी गो राउंड जे आहे ह्या मेरी गो राउंडची फ्रिक्वेन्सी काय असेल ती फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सोल्युशन, लेंथ ऑफ हॉरिझॉन्टल रॉड h इक्वल टू 2.1. हा जे हॉरिझॉन्टल रॉड आहे त्याची लेंथ आहे 2.1 मीटर. ज्यावेळी हे सर्क्युलर मोशन मध्ये फिरतं त्यावेळी जे सर्कल आहे ह्या सर्कलची रेडियस जी आहे ही सर्कलची रेडियस ही 2.1 मीटर हा रॉड प्लस हे 1.5 मीटरचा हा रॉड जे आहे हा व्हर्टिकल रॉड थोडा इकडे इन्क्लाइन झाल्यामुळं त्याची थोडी लेंथ ह्यामध्ये ऍड होते. म्हणून टोटल जे हॉरिझॉन्टल सर्कल जे आहे ह्या हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस आहे ही रेडियस आपण लेंथ ऑफ इनिशियली व्हर्टिकल रॉड v इक्वल टू 1.5 थीटा अँगल 37 रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन ऑफ द रायडर इज ही रॉडची लेंथ प्लस 1.5 चा जो रॉड आहे तो इन्क्लाइन झाल्यामुळे त्याच्यातली थोडी लेंथ त्या रेडियस मध्ये येते, म्हणून h प्लस v sin 37 आहे. पुटिंग व्हॅल्यू ऑफ h and v and solving this you will get 3.0 meter. This is the horizontal circular motion radius. If t is the tension along the inclined rod, then t cos theta equal to mg and t sin theta equal to m r omega square. Putting value of m r omega, then 4 pi m r n square. हे जे रॉड आहे ह्या रॉड मधलं टेन्शन आपण टी मानलं 1.5 मीटर लेंथचा रॉड. तर हे टी टेन्शन आपण रिझॉल्व्ह केलं हॉरिझॉन्टलला आणि व्हर्टिकलला. तर व्हर्टिकल टेन्शन जे आहे टी कॉस थिटा हे वेटला बॅलन्स होतं mg ला. हॉरिझॉन्टल जे आहे टी साइन थिटा हे सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स होतं. त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स आणि टी साइन थिटा आणि वेट आणि टी कॉस थिटा हे इक्वेट केलं आहे. डिवाइडिंग दिस टू इक्वेशन्स यू विल गेट tan theta equal to 4 pi square r n square by g. Putting values of these values and you will get n equal to, that is frequency equal to 1 by 4 revolution per second, and this is the frequency of this merry-go-round 1 by 4 revolution per second. आणि ही मेरी गो राउंड जो फिरत आहे हा पाळणा ज्यावेळी गोल फिरतो त्यावेळी त्याची असणारी फ्रिक्वेन्सी जी आहे ही 1 by 4 revolution per second इतकी येते.
Example 1.5. Semi-vertical angle of the conical section of a funnel is 37 degree. There is a small ball kept inside the funnel. On rotating the funnel, the maximum speed that the ball can have in order to remain in the funnel is 2 meter per second. Calculate inner radius of the brim of the funnel. Is there any limit upon the frequency of rotation? How much is it? Is it lower or upper limit? Give a logical reasoning. Use z equal to 10 meter per second square and sine 37 degree equal to 0.6. कोनिकल सेक्शन फनेल जे आहे ह्या फनेलचा व्हर्टिकल अँगल जे आहे सेमी व्हर्टिकल अँगल हा 37 डिग्री आहे आणि त्याच्या बॉटमला एक बॉल आहे. हा बॉल हे फनेल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवल्यानंतर तो बॉल अप साईडला मूव्ह होतो. आणखीन तो बॉल सर्क्युलर मोशन करायला लागतो आणि तो सर्क्युलर मोशन जे करतोय त्याचं स्पीड जे आहे ते स्पीड आहे 2 मीटर पर सेकंड. बॉल ज्यावेळी सर्क्युलर मोशन करतो त्यावेळी ते जे सर्कल डिस्क्राईब झाले त्या सर्कलची रेडियस जी आहे ती रेडियस कॅल्क्युलेशन करायची आहे आणि त्याला त्या सर्क्युलर मोशनला जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला अप्पर लिमिट आहे का, असल्यास ते किती आहे आणि लोअर लिमिट काय आहे का हे इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. सोल्युशन. नाउ कन्सिडर दिस डायग्राम. In this diagram, this is cone and position of ball is here. If ball is rotating, performing circular motion, then normal reaction is n. Resolve this normal reaction in upward direction and down horizontal direction. This upward direction n sin theta balances with weight mg. Left side this n cos theta balances with the centrifugal force, equating this n sin theta equal to weight, n cos theta equal to centrifugal force mv square by r. Dividing these two equations, tan theta equal to rg upon v square, therefore r equal to v square tan theta upon z. Putting values v max, tan theta and z, you will get r max equal to 0.3. म्हणजे हे जे सर्कल डिस्क्राईब केले या सर्कलची रेडियस जी आहे त्या सर्कल मोशनची ती आहे 0.3 मीटर. आणखीन हे ज्यावेळी सर्क्युलर मोशन करतं त्यावेळी त्याला असणारी जी फ्रिक्वेन्सी आहे लिमिट, इफ वी गो फॉर लोअर लिमिट ऑफ द स्पीड वाईल रोटेटिंग v इक्वल टू 0 r इक्वल टू 0, म्हणजे स्पीड ज्यावेळी 0 असेल त्यावेळी बॉल हा बॉटमला सेंटरला असतो त्यावेळी सर्क्युलर मोशन नसते त्यामुळे रेडियस पण 0 असते. बट द फ्रिक्वेन्सी एंड इन्क्रीजेस, हेन्स द स्पेसिफिक अप्पर लिमिट इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे अप्पर लिमिटला काही फ्रिक्वेन्सी नाही आहे, नो अप्पर लिमिट. दस द practical limit on the frequency of rotation is its lower limit. It is be possible for r equal to r max. त्याला lower limit आहे r equal to r max ला, upper limit काही नाही आहे. Example 1.6. A tiny stone of mass 20 gram is tied to a practically massless inextensible flexible string and wheeled along vertical circles. Speed of the stone is 8 meter per second when the centripetal force is exactly equal to force due to tension. Calculate minimum and maximum kinetic energies of the stone during the entire circle. Let theta equal to 0 be the angular position of the string when the stone is at the lowermost position. Determine the angular position of the string when the force due to tension is numerically equal to weight of the stone. Use z equal to 10 meter per second square and length of the string equal to 1.8 meter. एक टायनी स्टोन आहे 20 ग्रॅमचा, तो इनएक्सटेन्सिबल मासलेस स्ट्रिंगला बांधलेला आहे आणि व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवल्यानंतर ज्यावेळी त्याचं सेंट्रिपेटल फोर्स हा एक्झॅक्टली इक्वल टू टेन्शन असेल त्यावेळी त्याचं स्पीड जे आहे ते स्पीड 8 मीटर पर सेकंद आहे. आणखी मिनिमम आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायचे आहेत. ज्यावेळी थीटा इक्वल टू 0 असते त्यावेळी मिनिमम पोझिशन असते, बॉटम पोझिशन असते. आणखीन अँग्युलर पोझिशन काढायचे आहे ज्यावेळी स्ट्रिंगचा फोर्स इक्वल टू टेन्शन हे दोन्ही न्यूमेरिकली इक्वल असते त्यावेळी अँग्युलर पोझिशन काय असेल ते काढायचं आहे. जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेला आहे. आणखी लेंथ ऑफ स्ट्रिंग 1.8 मीटर आहे. सोल्युशन.
When the string is horizontal, the force due to tension is centripetal force. String ज्यावेळी horizontal असते त्यावेळी centripetal force असतो tension. Thus, vertical displacements of the bob for minimum and maximum energy positions are radius r each. Minimum and maximum kinetic energies. Minimum kinetic energy top ला असते, maximum kinetic energy bottom ला असते. Then maximum ke, that is bottom, minus middle ke 1 by 2 m8 square. This difference ke equal to p, that is mgr. Then 1 by 2 m8 square, this is middle ke minus ke minimum top position ke kinetic energy equal to again potential energy mgr. Right hand side same, left hand side must be same, equating left hand side of these two equations. Then solving this, you will get ke minimum equal to 0.28 joule. Putting value of ke minimum in equation ke maximum, then you will get ke maximum equal to 1 joule. Using this expression ke maximum, from this ke maximum we can calculate V max, that is maximum speed, 2 ke max divided by m. Putting values and solving this, you will get this V max equal to 10 meter per second square. At the lowermost position for theta equal to 0. Lowermost position la theta 0 असतो. At any position, forces are T minus mg cos theta equal to mv square by r, where the speed is v. Thus at t equal to mg, we get in this equation, putting value of t equal to mg, then mg minus mg cos theta equal to mv square by r. Solving this, v square equal to rg into bracket 1 minus cos theta. Vertical displacement at the angular position theta is r into bracket 1 minus cos theta. Thus the energy equation at this position can be written as 1 by 2 m into 10 square minus 1 by 2 m into v square equal to mg into bracket r into bracket 1 minus cos theta bracket complete. Putting value of a in this equation, that is velocity square value, putting in this equation and solving, you will get value of this theta equal to 148 degree 25 minutes. At this angular position, this force equal to tension. Example 1.7, a flywheel is a mechanical device specially designed to efficiently store rotational energy. For a particular machine, it is in the form of uniform 20 kg disc of diameter 50 cm, able to rotate about its own axis. Calculate its kinetic energy when rotating at 1200 rpm. Use pi square equal to 10. Calculate its moment of inertia in case it is rotated about a tangent in its plane. एक फ्लायव्हील आहे, ते फ्लायव्हील रोटेशनल एनर्जी स्टोअर करण्याचं असतं. आणखीन एक मशीन आहे ज्याचं मास 20 किलोग्राम, आणखीन डायमीटर 50 सेंटीमीटर आहे. ते 1200 rpm इतक्या स्पीडनं फिरवल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी काढायची आहे. त्याचबरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया पण काढायचं आहे. यूज पाय स्क्वेअर इक्वल टू 10 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया टँजंट इन इट्स प्लेन काढायचं आहे. सोल्युशन, flywheel axis passing through center and perpendicular to its plane, then moment of inertia is half into mr square. Rotational kinetic energy of flywheel half into I into omega square. Putting value of I half mr square, putting value of omega 4 pi square n square, then you will get m pi square into bracket rn bracket square. Putting values, you will get this rotational kinetic energy equal to 5000 joule. फ्लायव्हीलची रोटेशनल कायनेटिक एनर्जी 5000 जूल इतकी येते. त्यानंतर टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स टँजंट, कन्सिडर टू ॲक्सिस इनसाइड दिस डिस्क mutually perpendicular to each other, that is x and y. Then again third axis, take this is passing through center and perpendicular to its plane, that is called as moment of inertia iz. This to calculate moment of inertia about diameter first, then these two axes are x and y along diameter, hence symmetry, moment of inertia about x about y equal to about diameter. Thus according to the theorem of perpendicular axis, iz equal to mr square, ix plus iy equal to 2id, then id equal to 1 by 4 mr square. These are the two axes inside the plane,
x and y, that is id, and z, this is axis passing through center. As the diameter passes through the center, id equal to ic, then again consider this third axis, that is parallel tangent, and axis passing through center in its diameter. This moment of inertia is known using theorem of parallel axis, ic plus mh square, then ic is id plus distance between two axes is radius mr square. Hence, solving this, you will get moment of inertia about tangent is 5/4 mr square. Example 1.8. A spherical water balloon is revolving at 60 rpm. In the course of time, 48.8% of its water leaks out. With what frequency will the remaining balloon revolve now? Neglect all non-conservative forces. स्पेरिकल वॉटर बलून आहे जो 60 रिव्हॉल्युशन पर मिनिट एवढ्या स्पीडनं अँग्युलर स्पीडने फिरतो आहे. ज्यावेळी त्याच्यातील 48.8 एवढं वॉटर लिकआउट होईल, त्यानंतर तो किती अँग्युलर स्पीडनं फ्रिक्वेन्सीनं फिरेल ते काढायचं आहे. सोल्युशन: मास ऑफ वॉटर इनसाइड द बलून, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास बिफोर लिकआउट, मास आफ्टर लिकआउट, हे दोन्ही इक्वेशन डिवाइड केलेले आहेत. त्यानंतर V1 हे त्याचं व्हॉल्यूम आहे, R रेडियस आहे स्फिअरचं, स्फेरिकल वॉटर बलूनचं. त्यानंतर यात व्हॅल्यू पुट केल्या. इनिशियली वॉटर जे 100% कन्सिडर केलं, नंतर लिकआउट झाल्यानंतर वॉटर जे 48% लिकआउट झालंय ते 100 मधून मायनस केलं, तर m1/m2 मासचा रेशो आलेला आहे 1/0.512. देन again rearranging m1/m2 raised to 1/3 equal to 1.25. अगोदरचं स्पीड जे आहे 60 rpm आहे, रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे. रिव्हॉल्युशन पर मिनिट टू रिव्हॉल्युशन पर सेकंड कन्वर्ट, डिवाइडिंग बाय 60. देन नेक्स्ट स्पीड, this we have to calculate here. Next frequency we have to calculate here. Being sphere, moment of inertia of sphere is 2/5 mr square. Then moment of inertia before leakout water, moment of inertia after leakout the water, these two moment of inertia dividing equations. Then moment of inertia before leakout I1, moment of inertia after leakout I2, putting values of these m and r, then we will get m1/m2 raised to 5/3. Then putting value of this according to principle of conservation of angular momentum, initial angular momentum equal to final angular momentum, means before leakout angular momentum and after leakout angular momentum same, hence equating these two angular momentums, putting values of I1 omega 1, then final frequency is comes out equal to 3.052 revolution per second. नंतर अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे ती अँग्युलर फ्रिक्वेन्सी 3.052 इतकी होईल त्या स्फेरिकल बलूनची. Example 1.9. A ceiling fan having moment of inertia 2 kg/m² attains its maximum frequency of 60 rpm in 2 pi second. Calculate its power rating. सिलिंग फॅन आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2 kg/m² आहे. तो मॅक्झिमम स्पीड 60 rpm ज्यावेळी फिरतो तो 2 पाय सेकंद मध्ये, तर त्याची पॉवर काय असेल हे काढायचं आहे. सोल्युशन: इनिशियल स्पीड 0 angular speed, then final angular speed 2 pi n, frequency is given, putting value of frequency this 4 pi radian per second. Then to calculate alpha equal to omega minus omega naught upon t, putting values, then alpha equal to 2 radian per second. To calculate power, tau into omega, tau is I into alpha, moment of inertia, angular momentum, moment of inertia, angular acceleration and angular velocity, putting values, power equal to 60 pi watt, power of ceiling fan equal to 60 pi watt, putting value of pi, approximately it comes out equal to 50 watt. This is the power of fan. Thank you for watching. And for more examples and solutions, please see the description of this video link.